नमस्कार, अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणामध्ये जी हमखास खीर केली जाते ती खीर म्हणजेच तांदळाची खीर, ते सुद्धा गूळ आणि नारळाचा चव वापरून तयार करणार आहोत। अतिशय साधी सोपी कृती आहे आणि तितकीच चविष्ट तयार होते, सुमधुर तयार होते, शिवाय अगदी रबडीसारखी दाटसर अशी होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य पाहूया काय लागते। खीरीसाठी इथं साधारणपणे अर्धी वाटी किंवा 4 चमचे इतका आपण बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे। खीरीसाठी कोणताही सुवासिक तांदूळ वापरा, खीर अतिशय छान होते चवीला, स्वादाला। त्याचबरोबर जेवढा आपण तांदूळ घेतलाय तेवढाच आपल्याला नारळाचा चव देखील घ्यायचा आहे। नारळाच्या चवाचं प्रमाण अगदी तांदळाबरोबरच ठेवायचं, जेणेकरून खीर आपली दाटसर आणि छान तयार होते। त्याचबरोबर इथं मी पाऊण वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता। इथं मी थोडे बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत, पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही घातले तरी देखील चालेल। त्यानंतर अर्धी वाटी थोड्याशा कोमट दुधामध्ये 10 ते 12 केसर काड्या अशा भिजत ठेवल्या आहेत, जेणेकरून खीरीला मस्त रंग येईल। आता एवढ्या प्रमाणासाठी आपण इथं खीरीसाठी अर्धा लिटर इतकं दूध गरम करून घेतलेलं आहे। कृती करूया। सगळ्यात आधी आपण जे तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छपणे आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत। आता तांदळाची क्वांटिटी कमी आहे, त्यामुळे मी चहाच्या गाळणीवरतीच हे व्यवस्थित धुवून निथळून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण गूळ घ्यायचा आहे आणि हा गूळ बुडेल एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून हा गूळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी विरघळून घ्यायचा आहे। गूळ भिजवायसाठी आपल्याला खूप पण पाणी घ्यायचं नाही, कारण की हे पाणी आपल्याला नंतर खीरीमध्ये घालायचं आहे आणि जर पाणी जास्त झालं तर खीर आपली पातळ होण्याची शक्यता असते। आता हे मिश्रण आपण साईडला काढून ठेवायचं आहे। मधून अधून फक्त आपल्याला चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करत राहायचे, जेणेकरून या पाण्यामध्ये गूळ व्यवस्थित विरघळला जाईल। आता त्यानंतर एक कढई घ्यायची आहे आणि या कढईमध्ये साधारणपणे 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता हे साजूक तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण घेतलेले जे ड्रायफ्रूट आहेत ते व्यवस्थित असे तांबूस रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। खरं तर पारंपरिक खीरीच्या पद्धतीमध्ये कुठेही ड्रायफ्रूट्स किंवा केशर दुधाचा वापर केला जात नाही, पण खीर अधिक आकर्षक दिसावी, छान लागावी, त्याचबरोबर आपण प्रसादासाठी करणार आहोत, त्यामुळे मी इथं ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत। छान तांबूस रंग झाल्यानंतर हे काढून घ्यायचे आणि आता शिल्लक राहिलेल्या तुपावरतीच आपण जे निथळून घेतलेले तांदूळ आहेत ते छान आपल्याला खमंग परतून घ्यायचे आहेत। अगदी हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तांदूळ परतून घ्यायचं आहे, जेणेकरून तांदळाचा स्वाद आणखीन छान येतो खीरीमध्ये। आता इथं बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर थोडासा तांदळाचा रंग बदलला की आता आपण हे काढून घ्यायचे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि बारीक भांड्यामध्ये त्याची अशी भरड करून घ्यायची आहे। थोडंसं रवा काढून घ्यायचा आहे आपल्याला। इथं बघा, थोडंसं रवाळ असं टेक्स्चर मी ठेवलेलं आहे तांदळाचं। आता ती कढई पुन्हा एकदा थोडीशी स्वच्छ करून घेतली, पुसून घेतलेली आहे। पुन्हा त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि हे तूप गरम झालं की आपण आता जी भरड करून घेतलेली आहे किंवा जो रवा काढून घेतलेला आहे तांदळाचा, तो या तुपावरती आपल्याला छान खमंग पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे। असं केल्यामुळं काय होतं, हा जो रवा तुपावरती छान परतला जातो तर खीरीचा स्वाद आणखीन छान खमंग असा येतो। त्याचबरोबर खीर चविष्ट अशी तयार होते आणि एकसंध अशी तयार होते। अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर हा रवा परतून झाला की लगेचच आपल्याला त्यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आहे। नारळाचा चव आणि तांदळाचा रवा असा हलका परतून घेतल्यामुळं काय होतं, आपली खीर एकसंध तयार होते, शिवाय ती दाटसर तयार होते आणि नारळाच्या चवमधलं जे मॉइश्चर आहे ते जाईपर्यंत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकसंध असं परतून घ्यायचं आहे। साधारणपणे पुन्हा हलका सोनेरी रंग आल्यानंतर आणि थोडासा सुगंध आल्यानंतर मग आपल्याला हे मिश्रण परतणं थांबायचं आहे। साईडला मी दूध देखील गरम करायला ठेवलेलं आहे। खीर करत असताना गार दुधाचा शक्यतो वापर करायचा नाही, नाहीतर जेव्हा या मिश्रणामध्ये आपण दूध घालतो तेव्हा या मिश्रणाच्या गाठी होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला ह्या मिश्रणामध्ये गरम दुधाचाच वापर करायचा आहे। आता या मिश्रणामध्ये दूध घालून घ्यायचे, पूर्णतः अर्धा लिटर दूध इथं मी घातलेलं आहे। पण हे घातल्यानंतर किंवा घालत असताना आपली गॅसची फ्लेम मात्र आपली लो टू मिडियमच असली पाहिजे आणि सतत हे मिश्रण एकसंध आपल्याला ढवळत राहायचं आहे। त्याचबरोबर दुधामध्ये ज्या केशर काड्या मी भिजवून घेतल्या होत्या त्यामुळं त्याला हलका पिवळसर असा रंग आलेला आहे, ते दूध देखील रंगासाठी यामध्ये घालून घेतलं। आपल्याला ही खीर
करत असताना सतत जोपर्यंत ती शिजली जात नाही किंवा थोडीशी दाटसर होत नाही तोपर्यंत आपल्याला ही सतत ढवळत राहायचं आहे। आणि ही खीर करत असताना गॅसची फ्लेम आपली लो टू मिडियमच असली पाहिजे, हाय फ्लेमवरती आपल्याला ही खीर शिजवायची नाही आहे। यामध्ये जो तांदळाचा रवा आहे तो थोडासा शिजायला 10 ते 12 मिनिट वेळ घेतो आणि त्यामुळे आपण लो टू मिडियम फ्लेमवरती हे सतत मिश्रण ढवळत राहायचं आहे। आपली खीर शिजते तोपर्यंत आपण मधून अधून हे जे गुळाचं पाणी ते पण व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे। आता या स्टेजवरती आपल्याला हे गुळाचं पाणी घालायचं नाही, तर आधी आपल्याला ही खीर छान शिजवून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून यातला जो तांदळाचा रवा आहे तो पूर्णपणे शिजला जाईल। साधारणपणे हा शिजण्यासाठी 10 ते 12 मिनिट किंवा कधी कधी 15 मिनिट सुद्धा वेळ जातो। ते शिजलं हे आपल्याला कसं समजतं, तर ही खीर आपली दाटसर व्हायला सुरुवात होते। आता साधारणपणे 15 मिनिट झालेले आहेत आणि आपली ही खिरीचं जे मिश्रण आहे ते सुद्धा दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजवरती आपण काय करायचे, आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते यावरती घालून घ्यायचे आहेत आणि ड्रायफ्रूट घातल्यानंतर पुन्हा 1 मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे। आता आपण गॅस पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे, कारण की आपली खिरीचं जे मिश्रण आहे ते दाटसर पण झालेलं आहे। साधारणपणे ही खीर व्हायला आपल्याला 15 ते 16 मिनिट लो टू मिडियम फ्लेमवरती गेलेले आहेत। तुम्ही इथं बघू शकता खीर अगदी दाटसर झालेली आहे। यापेक्षा जास्त पण आटवू नका, कारण ही खीर थंड झाल्यावरती आणखीन जास्त घट्ट होते। साधारणपणे पळीवाढ झाली की मग आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर काय करायचं, गॅस बंद केल्यानंतर आपण यामध्ये इलायची आणि जायफळ पावडर घालून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघा अगदी मस्त रंग आलेला आहे खिरीला आणि अगदी दाटसर देखील झालेली आहेत आणि ड्रायफ्रुट्समुळे तर अगदी मस्त दिसते ही खीर। आता आपण गॅस बंद केल्यानंतर आपण इलायची पावडर घालून घ्यायची। साधारणपणे अर्धा चमचा मी इथे इलायची पावडर घालून घेतली आणि यामध्ये आपण गुळाचा वापर करणार आहोत, त्यामुळे शक्यतो आपण इथं जायफळ पावडर वापरायची आहे। तर असं फ्रेश जायफळ मी इथं खिसून घेतलेलं आहे। गॅस बंद आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं करायचं आहे। यामध्ये अजून आपण गुळ घातलेला नाहीये, तर काय करायचं, गॅस बंद झाल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे आणि जे गुळाचं पाणी जे होतं ते असं आपण चाळणीवरती गाळून यामध्ये घालणार आहोत। आपण गॅस बंद असतानाच हे गुळाचं पाणी घालायचं जेणेकरून आपली खीर फाटणार नाही, कारण की जर गरम दुधामध्ये जर डायरेक्ट आपण गुळ घातला तर खीर फाटण्याची शक्यता असते। ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा। त्यामुळे गॅस बंद करूनच आपल्याला हे गुळाचं पाणी गाळून घालायचं आहे, म्हणजे जेणेकरून गुळाचा कुठला कचरा असेल तर तो गाळणीतून निघून जाईल। आता हे सगळं मिश्रण आपण एकसारखं करायचं आहे आणि तुम्हाला गुळाचं प्रमाण जर थोडंसं जास्त हवं असेल तर तुम्ही करू शकता किंवा यापेक्षा कमी देखील करू शकता। अशा पद्धतीने आपली दाटसर सुमधुर अशी खीर तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहत राहा। धन्यवाद।